नमस्कार विद्यार्थी मित्र हो, यू आर के क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Dear students, in lecture 3rd we took information about modern periodic law and structure of modern periodic table. By this lecture we are going to learn modern periodic table and electronic configuration of elements. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. Friends, when we observe carefully periods of modern periodic table, the neighboring elements differ slightly in their properties. It means जे शेजारी शेजारी मूलद्रव्य आहेत एका पिरियडमधले, एका आवर्तमधले, त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या थोड्याफार याच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला भेटतो. while distant elements differ widely in their properties. आणि आपण जसजसं लांब लांब किंवा दूर जाऊ तसतसं या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला जास्तीचा फरक पाहायला भेटतो. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलरिटी. एकाच ग्रुपमधले म्हणजे आपण या ठिकाणी एकाच ग्रुपमधले जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्समध्ये प्रॉपर्टीमध्ये खूप सिमिलरिटी आपल्याला पाहायला मिळते. अँड ग्रॅडेशन इन देअर प्रॉपर्टीज, आणि त्याचबरोबर त्यामध्ये काही ग्रॅडेशनसुद्धा पाहायला मिळतात. These characteristics of the group and period in the modern periodic table are because of electronic configuration of the elements. म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये जो काही आपल्याला साधर्म्य आणि फरक पाहायला भेटतो हा फक्त इलेक्ट्रॉन कन्फिगरेशनमुळे त्या मूलद्रव्याचा असतो. इट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस्ड. म्हणजे एखादा मूलद्रव्य कोणत्या ग्रुपमध्ये किंवा कोणत्या पिरियडमध्ये आहे हे कशावरून ठरलं जातं, तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमुळे ठरलं जातं. ओके, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. You will find that the number of valence electron in all these elements from the group first, that is the family of alkali metal. पण आवर्त सारणीमुळे जर बघितलं जे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघितलं तर ग्रुप फर्स्ट मध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स. त्या सर्व मूलद्रव्यांना फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स म्हणतो. and the number of valence electron in group first is the same. आणि एका पहिल्या ग्रुपमधील जे काही मूलद्रव्य आहेत त्यांच्यातले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहेत, सर्वांचे सारखे आहेत. यू नो वेल व्हॉट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फ्रेंड्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल. आउटरमोस्ट सेल म्हणजे मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे आपण संबोधतो. सिमिलरली इफ यू लुक ॲट द एलिमेंट्स फ्रॉम एनी अदर ग्रुप, अशाच प्रकारे जर आपण इतर मूलद्रव्यांविषयी विचार केला किंवा इतर जे ग्रुप आहेत आवर्त सारणीमध्ये त्यांच्याविषयी विचार केला तर यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. त्या सर्वच मूलद्रव्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला काय दिसतात, सेम दिसतात. म्हणजे कोणत्या मूलद्रव्यांचे, बिलॉंगिंग टू सेम ग्रुप. म्हणजे एक कोणताही ग्रुप घेतला आणि त्यामधले आपण जर सर्व मूलद्रव्य घेतले तर त्या सर्वांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे सारखेच असतात. फॉर एक्झाम्पल, the elements beryllium, magnesium and calcium belong to the group second. उदाहरण जर घ्यायचं झालं तर बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे कोणत्या ग्रुपमध्ये येतात, ग्रुप सेकंडमध्ये येतात.
अँड द फॅमिली ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल, आणि त्यांना काय म्हटलं जातं, फॅमिली ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल असं म्हटलं जातं. जसं आपण ग्रुप फर्स्ट जो आहे त्याला काय म्हटलं जातं, फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स, तसं ग्रुप सेकंड मधल्या मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, फॅमिली ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल. देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. दोन ग्रुपमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत अणूच्या किती इलेक्ट्रॉन असतात, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. सिमिलरली देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल ऑफ द एलिमेंट सच ॲज फ्लोरीन, क्लोरीन अँड क्लोरीन फ्रॉम द ग्रुप 17. अशाच प्रकारे जर आपण ग्रुप 17च्या बाबतीत बघितलं तर त्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन यासारखे मूलद्रव्य आपल्याला पाहायला भेटतात, आणि त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहायला भेटतात, आपल्याला 7 इलेक्ट्रॉन्स पाहायला भेटतात. म्हणजे त्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन्स. आणि या 17व्या गणातील जे मूलद्रव्य आहेत ग्रुप 17 आर कॉल्ड द फॅमिली ऑफ हॅलोजन. आपण त्यांना हॅलोजनची फॅमिली असं संबोधतो. व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप, म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाऊ, म्हणजे अशा प्रकारे फ्रॉम टॉप टू बॉटम, सपोज दिस इज फर्स्ट ग्रुप, दिस इज सेकंड ग्रुप, थर्ड, अशा पद्धतीने आपण जर टॉपकडून बॉटमकडे गेलोत आपण कोणत्याही ग्रुपमध्ये, तर त्या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉनिक सेल गेट्स ॲडेड ॲट अ टाइम. अशा वेळेस एक इलेक्ट्रॉनिक सेल त्या ठिकाणी आपल्याला ॲड झालेली पाहायला भेटते, जेव्हा आपण आवर्त सारणीच्या वरून खाली, म्हणजे ग्रुपच्या वरच्या टोकाकडून खालच्या टोकाकडे जाऊ, तसं प्रत्येक वेळी एक एक सेल ॲड झालेली आपल्याला पाहायला भेटते. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट the electronic configuration of the outermost cell is characteristics of a particular group. मग यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की the electronic configuration of the outermost cell is the characteristics of a particular group. म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, मेन आउटरमोस्ट सेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट सेल हे त्याचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे. हावेवर ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि म्हणून आपण जसजसं ग्रुपमधून खाली खाली जाऊ तसं सेल हे त्यामध्ये वाढत जातात. मीन्स द नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. नाउ periods and electronic configuration. It means what is the relation between period and electronic configuration. You will find that the number of valence electron is different in these elements. आपण जर बघितलं आता on going through the modern periodic table, it is seen that the elements Li, Be, B, C, N, O, F and Ne belong to the group second. All these elements are from a group from a period second, and we find that the number of valence electrons is different in these elements. या एलिमेंट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर बघितले आपण तर काय आहेत, वेगवेगळे आहेत. हावेवर द नंबर ऑफ सेल्स इज द सेम. जरी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगवेगळे असले तरी त्या ठिकाणी त्यांच्या नंबर ऑफ सेल्स हे काय असतात, सेम असतात. नंबर ऑफ सेल्स इज द सेम, मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट अँड नंबर ऑफ सेल इज द सेम. You will also find that while going from left to right, जर तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे गेलात, म्हणजे लाईक दिस, या साईडने गेलात, फ्रॉम लेफ्ट टू राईट, असं जर त्या ठिकाणी आपण निरीक्षण केलं पिरियडमध्ये, द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाइम. तर प्रत्येक वेळी ॲटॉमिक नंबर हा प्रत्येक मूलद्रव्याचा कितीने वाढतो, 1 ने वाढतो प्रत्येक वेळी.
अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाइम. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक एकनी वाढलेला पाहायला भेटतो. इज दॅट क्लिअर? वी कॅन से दॅट the elements with the same number of cells occupied by electron belong to the same period. म्हणजे यावरून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ सेल्स, सारख्याच नंबर सेल असलेले जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू द सेम पिरियड, सारख्याच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय झालेले असतात, त्यामध्ये असतात एका पिरियडमध्ये. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड, नेमली सेकंड पिरियडचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये मूलद्रव्य कोणते येतं, Li, Be, BCNOF आणि Ne हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 2 सेल्स. ह्याच्यामध्ये आपल्याला किती सेल पाहायला भेटतात, 2 सेल पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल, this is a nucleus, this is a first cell and this is a second cell. म्हणजे दुसऱ्या जे पिरियडमध्ये मूलद्रव्य आहेत त्या सर्वांमध्ये किती सेल आहेत, 2 सेल आहेत. आणि त्या सेल कोणत्या आहेत, के आणि एल. द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली Na, Mg, Al, Si, P, S आणि Cl, त्याचबरोबर Ar, हे सर्व मूलद्रव्य कोणत्या पिरियड मधले आहेत, थर्ड पिरियड मधले आहेत. आणि म्हणून हॅव इलेक्ट्रॉन इन द 3 सेल्स, याच्यामध्ये किती सेल्स आहेत, 3 सेल्स आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पहिल्या पिरियड मध्ये एलिमेंट्स मध्ये किती सेल आहेत, फर्स्ट. इन सेकंड पिरियड हाऊ मेनी सेल्स आर देअर, 2 सेल्स आर देअर. इन थर्ड पिरियड how many cells are there, 3 cells are there. If you write down the electronic configuration of these elements and confirm, you will find like this. जर तुम्ही या सर्व मूलद्रव्यांचे म्हणजे पहिल्या पिरियड मधल्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्या ठिकाणी काढलं, दुसऱ्या पिरियड मधल्या काढलं, तिसऱ्या पिरियड मधल्या काढलं, तर आपल्याला आत्ता जी गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे कोणती, पहिल्या पिरियड मध्ये मूलद्रव्यामध्ये किती सेल आहेत, सिंगल सेल आहे. सेकंड मध्ये काय आहे, किती सेल आहेत, 2 सेल्स आहेत. अँड इन केस ऑफ थर्ड पिरियड देअर आर 3 सेल्स आर प्रेझेंट. इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम सेल व्हाईल गोइंग अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू द राईट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाणार, म्हणजे लाईक दिस, असं लेफ्ट कडून राईट कडे ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस प्रत्येक वेळी काय केलं जातं, सेल मात्र तेवढीच असते सेलची संख्या, पण इलेक्ट्रॉनची संख्या ही काय होत असते, त्याच्यामध्ये भर पडत असते. प्रत्येक वेळेस सेल मात्र तेवढ्याच असतात. अँड ॲट बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड अ न्यू इलेक्ट्रॉन सेल स्टार्ट फिलिंग. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पिरियडमध्ये जाणार, म्हणजे समजा सेकंड पिरियड बघितला आपण, सेकंड पिरियडमध्ये किती सेल्स आहेत, 2 सेल्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही थर्ड पिरियडमध्ये जाणार त्यावेळेस किती सेल्स येणार, थर्ड सेल्स येणार, म्हणजे 3 सेल्स येणार. देर आर 3 सेल्स. अँड व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट एव्हरी टाइम इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड इन दॅट सेल. सेलची संख्या तेवढीच, पण इलेक्ट्रॉनची संख्येत काय होतं, तो हळूहळू भर पडत जाते. आणि पुन्हा ज्यावेळेस तुम्ही त्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये खालच्या जाणार, समजा चौथ्यामध्ये जाणार, त्यावेळेस सेल त्या ठिकाणी 3 वरून किती होणार, 4 होणार. म्हणजे नंबर ऑफ सेल्स गेट्स ॲडेड इन नेक्स्ट पिरियड. Number of elements in the first 3 period is determined by the electron capacity of the cells and the law of electron octet. As per the electron holding capacity, the cells 2 elements are present in the first period. जे प्रत्येक सेलची
इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी वेगवेगळी असते. तर ती आपण गेल्या वर्षीच याविषयी माहिती घेतली. त्यासाठी आपण सूत्र कोणतं वापरतोय? 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअरच्या या सूत्राच्या सहाय्याने आपण एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात या ठिकाणी काढू शकतो. हिअर n इज इक्वल टू, n म्हणजे काय? नंबर ऑफ सेल. याच्या सहाय्याने आपण म्हणजे त्या सेल यांच्या जागेवर जर त्या सेलचा क्रमांक टाकला आणि त्या ठिकाणी आपण त्याला हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला त्या सेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात हे सहज काढता येतं. याच्याविषयी आपण अगोदरच्या यात्रेमध्येच अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्याच्यानुसार जर बघितलं आपण, द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड, म्हणजे पहिल्या पिरियडमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे? पहिल्या पिरियडमध्ये असणारे सेल, एक सेल, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. अँड 8 एलिमेंट इन द सेकंड पिरियड, आणि सेकंड पिरियडमधले जे मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये किती आहेत आज? फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड, म्हणजे पहिल्यामध्ये 2 मूलद्रव्य पिरियडमध्ये आणि दुसऱ्या पिरियडमध्ये किती आहेत? 8 एलिमेंट्स आहेत. द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट, आणि तिसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला 8च इलेक्ट्रॉन पाहायला भेटतात. 8च एलिमेंट्स पाहायला भेटतात. देर आर फ्यू मोर फॅक्टर्स which control the filling of electron in the subsequent period which will be considered in the next standard. आणखी काय याच्यामध्ये थोडंसं डीपमध्ये गेलं तर भरपूर काही आणखीन याच्यामध्ये काही फॅक्टर असतात, न्यू फॅक्टर असतात. ते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिलिंग कशा प्रकारे होते याविषयीचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या यात्रेमध्ये पाहणार आहोत. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट, आणि एखादा मूलद्रव्य किती रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटी एखाद्या मूलद्रव्याची जर आपल्याला तपासायची असेल तर ती कशावरून तपासता येते? तर त्यामध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत यावरून आपल्याला ती ठरवता येते. आणि द सेल नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती सेल आहेत यावरून सुद्धा ठरवता येते. The information on these points is obtained from the position of the element in the periodic table, आणि ही सगळी माहिती आपल्याला कशावरून मिळते? त्या एलिमेंटची त्या पिरियडिक टेबलमध्ये पोझिशन काय आहे यावरून. दॅट इज द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट, आणि म्हणून या सर्व कारणामुळे आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल ह्या एलिमेंटच्या स्टडीसाठी खूप उपयुक्त आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. इज दॅट क्लिअर फ्रेंड्स? ओके.